शिवराय सगळ्यांना. आज आपण 4-5 दिवसापूर्वी लसूण लावला होता आणि महिन्याभरापूर्वी गहू लावला होता. हे बघा गहू बघा कसा आलाय, चांगला आलाय ना. आणि हा लसूण जो आहे का याची पण इतकी म्हणजे छान असा उतार आलेला आहे त्याचा. त्याला मला आता पाणी सोडायचं म्हणून मी बार देते त्याला. आणि ना त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते का इथं, इकडं बघा का इथं कशी मेथी टाकलेली आपण, मेथी कशी उतरून आली बघा का. पूर्ण आखी शेती ना ही सगळी मेथीची आहे. कशी आली मेथी मग बघा ना. आणि आता आहे ना याला तिकडं वरती बार चालू करायला जायचे, कारण पोरांना शाळा असल्यामुळे सुट्टी म्हणून म्हणलं पाणी घेऊन घेते आज, कारण लाईटीचा पण लय प्रॉब्लेम असतो ना, म्हणून मग पाण्याचं काम करून घेते. आणि हे बघा आपल्या कांद्याची व्हरायटी. आता काय झाले माहिती का, आता कांदे सगळे भरून गेले आणि कांद्याला जरा बऱ्यापैकी बाजार वाढली. पण आता काय फायदा, कारण आता हे सगळ्या बारीक बारीक चिंगळ्या राहिल्यात, याचे काही पैसे होणार आहेत का. त्याला रडवायचे, त्यांनी रडवल्याचे आम्हाला. आणि हे बघा बरेच लोक म्हणत होती आता हे थोडेफार राहिलेत हे भरून घ्या ना, पण म्हटलं आज जरा भरणीचं काम आहे, दिवसभर आज भरणी करून घ्यायची. आज काय कांद्याचं लक्ष द्यायचं नाही, त्याच्यामुळे आज ना हे भरणी करून घ्यायची तर बारा द्यायचे. आता काही दिवसांनी असं होणार आहे ना, कांदा खायला मिळणार नाही आणि ह्याच कांद्याला सोन्याचा भाव येईल. असे तर हे खाली बघा का, हे बघू शकता. आता हे खोऱ्याने असं वाढायची बारी आली. आता म्हणलं जरा असं पांगून ठेवायचं ना थोडंसं, नाही थोडंसं जरा बाजाराचं नाही का. कालपासून चाललं होतं माझं, म्हणजे जरा कांदे असं पांगून ठेवायचं. आता काय करता, वेळेला ते पण भेटत नाही. मग एवढे कष्ट केले आपण, पण त्याला जे करायचं कांद्याला ते केलंच कांद्याने ना. हे बघा असे मोड आले बघा. आता हे निवडून निवडून व्यवस्थित ठेवायचे आणि मग काय करायचं. दिवसभर असा कामात जातो, 2 मिनिटं सुद्धा बसायला भेटत नाही. अजून गायांना पाणी बिणी पाजायचे, खायला आणायचे. वर आल्यात आता शाळेतून, म्हणजे कांदे जरा व्यवस्थित असे सारून घ्यावा. जमला वेळ भेटला कामातून तर 2-3 पिशव्या कांद्याच्या भरणार आहे. आणि चला आता तिकडे मी ना ते बारा खुलून येते, मग डायरेक्ट वावरात पाणी येईल. हे बघा तुम्हाला दाखवते कसं बारच झालंय तिथं. आणि आमच्या बाजूच्या वावरात हा गहू केलेला आहे ना,